सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। शिवडीचे विभाग अध्यक्ष संतोष नलावडे हे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत। राज ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार बाळा नांदगावकर यांचे खंदे समर्थक मानले जाणारे संतोष नलावडे शिंदे गटात सामील झाल्यामुळे मोठे आव्हाने उभे राहिले आहे। मनसेचे विधानसभा अध्यक्ष संतोष नलावडे यांनी पक्षाच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त करत अत्यंत भावनिक पत्राद्वारे आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे। संतोष नलावडे यांनी महाराष्ट्र सैनिकांना पत्र लिहिले आहे। ज्या वटवृक्षाच्या सावलीत आम्ही विसावायचो तोच वटवृक्ष पक्षातील काही नेते स्वार्थासाठी छाटत आहेत। गेली 20 वर्षे राजसाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून अंगावर केसेस झेलून आणि तडीपारी भोगूनही आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी दिला गेल्याचा आरोप या पत्राद्वारे संतोष नलावडे यांनी केला आहे। माझे जीवाभावाचे तमाम सहकारी, निष्ठावंत महाराष्ट्र सैनिक, गट अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, विभाग आणि उपविभाग अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि शिवडीतील माझ्या प्रिय बांधवांनो, भगिनींनो, आज हे पत्र लिहिताना मनात असंख्य वादळे घोंघावत आहेत। विचारांचे वादळ आले आहे। गेले अनेक दिवस मी अस्वस्थ आहे। ज्या भावनेने मी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचा सदस्य झालो, पुढे झपाटून काम केले, त्याच पक्षाने माझ्यावर हे असं पत्र मला लिहायची वेळ आणली आहे। हे मलाच भयानक स्वप्नासारखे वाटते आहे। शाळेत असल्यापासून रक्तात सळसळणारा शिवसैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राजसाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिलेला हा तुमचा भाऊ आज आयुष्याच्या एका अत्यंत कठीण वळणावर उभा आहे। गेली 20 वर्षे आपण संघटनेसाठी काय नाही केले। राजसाहेबांच्या एका शब्दावर आपण रस्त्यावर उतरलो। मराठी पाट्यांचे आंदोलन असो, टोलचा मुद्दा असो, रेल्वे भरती असो वा भोंग्यांविरोधातील एल्गार, आपण रक्ताचे पाणी केले, घाम गाळला, अंगावर केसेस घेतल्या, तडीपारी भोगली, तुरुंगवास सोसला, पक्षासाठी तन मन धन अर्पण केले, घरात दारावर पाणी सोडले। हे सर्व कशासाठी? फक्त राजसाहेबांच्या एका स्वप्नासाठी की महाराष्ट्रातील कोणत्याही आई बापाला अभिमान वाटेल की माझा मुलगा मनसेमध्ये आहे।